आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय। 30,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा। केस दिनांक 17। केज शहरातील क्रांतीनगर भागात 2 वर्षापूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवार दिनांक 17 जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याला 30,000 रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे। दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे। दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास केज येथील वसंत विद्यालयाजवळील क्रांतीनगर परिसरात गोरख महावीर हजारे वय वर्ष 18 आणि अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे यांच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला। यावेळी आरोपीने गोरख हजारे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यानंतर काही वेळाने अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे यांनी शर्टमध्ये लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने गोरख हजारे यांच्या गळ्यावर वार केले आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोरख हजारे यांना नातेवाईकांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी मयत गोरख हजारे यांचे नातेवाईक राज्य संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याच्या विरोधात दाखल झाला आहे। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। या प्रकरणाची सुनावणी केज येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले आणि आर के शेख यांचा न्यायालयात झाली आहे। आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले। फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पुरावे तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले। सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट राम बिरंगुळ यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे राहणार क्रांतीनगर केज याला जन्मठेप आणि 30,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट राम बिरंगुळ यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली। त्यांना सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट रविकुमार उदार आणि पैरवी पोलीस कर्मचारी रमा भालेराव यांनी सहकार्य केले। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याला बोबडेवाडी येथील शेतातून ताब्यात घेतले। या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आनंद शिंदे, वैभव सारंग तसेच पोलीस कर्मचारी श्रीकांत चौधरी, रुक्मिणी पाचपिंडे, बाळासाहेब अहंकारे, संतोष गित्ते, सचिन अहंकारे, शेखामतीन, प्रकाश मुंडे, चालक शंभूदेव दराडे यांनी सहभाग घेतला। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।